कुत्रा मांजराचा सांभाळ होत होता की सवरणाच्या घरात कुत्रा मांजराचा आधी सांभाळ होत होता आणि आम्ही मारून करून या माणसाचा विचार होत होता अशाने जुडीला लात मारली भीमानी अशाने जुडीला लात मारली माझ्या भीमानी अनानला बौद्ध धर्म भारतात त्या माझ्या भीमानी अरे जातीवाद संपवलं जातीवाद संपवलं बघा माझ्या भीमानी जातीवाद संपविलं बघा त्या माझ्या भीमानी आणि या माणसाला माणूस बनवलं बघा त्या माझ्या भीमानी म्हणून स्वतःला कोणी शेर समजतात पण बाबासाहेब काय होते जरा ऐका माझ्या गीतातून पाटलाचा बैलगाड अहो गाड त्याला खात्यात केलं वराड पाटलाचा बैलगाड अहो गाड त्याला खात्यात केलं मनोवाद्याचा उडवला धूम अहो धूम असा भीमाईचा मनोवाद्याचा उडवला धूम अहो धूम असा भीमाईचा मनोवाद्याचा
मनोवाद्याचा उडवला धुवा असा भीमाईचा तो भिवा. गज्जू भाऊ गवडी त्यांच्या 50 मिळाले पाठीवर धन्यवाद. सतशुभराम नागोक्ष धन्यवाद. मायबाप हो, परिस्थिती हलाखीची होती, गंभीर परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये मार चाबर महाराष्ट्र या जातीपातीवर या लहान जाती समजून खूप अन्याय अत्याचार होत होता. रामोदादा बंजारे यांच्या 20 मिळाले पाठीवर धन्यवाद. अन्याय अत्याचार होत होता. तू मागायचा, तू मारायचास, तू समाजाचा. तुमच्या जर सावली जरी पडली तरी आम्हाला वेठाळ होते. तुम्ही माणूस नाहीये, तुम्ही माणूस नाही, तुम्ही फक्त आमचं काम काढणाऱ्या आणि काम झालं का तुम्ही फक्त तुमच्या ढोंगावर लाथ मारणारे. आम्ही तुमच्या जरी धुका उरला तरी आम्हाला विटाळ होते. तुम्ही जरी चालत असता तुमचे पाय देऊन म्हटलं तर अशी परिस्थिती होती. गळ्यात गाडगा ढोंगणावर झाडू अशी परिस्थिती होती. आणि मायबाप अशी परिस्थिती होती की 4 चौघात बसाची उजागिरी नव्हती. 4 चौघात बसाची उजागिरी नव्हती, शिक्षणाची उजागिरी नव्हती. परंतु बाबासाहेबाला या गोष्टी कळल्या. बाबासाहेबाला कुठून तरी पुढाकार भेटला, रमाईचा साथ भेटला आणि त्या साथेमुळे एवढे समोर गेले की त्याने विचार केला का माझा समाज झोपलेला आहे आणि मला जागणं गरजेचं आहे. पण जागले ते कशासाठी जागले की नाही माझा भाऊ, माझी आई, माझे लेकर समोर गेले पाहिजे, हे सुद्धा माणसासारखे जगले पाहिजे, हे सुद्धा मोठ्या पदावर गेले पाहिजे. म्हणून मायबाप ते विषयात खूप शिकले आणि शेवट त्याच्यासारखं जगात कोणी शिकलं नाही. आणि ते शिकले शिकून साली एवढं मोठं संविधान दिलं, कायदा लिहिला आणि आज आपल्या आई बहिणीला भाऊ बंधाला समानतेचा हक्क दिलं. अरे तेवढंच नाही, माणूस पैसा दान करते, अन्नदान करते, काही दान करते, पण हा गरीब, हा बहुजन, हा दुखी समाज काय दान करल, काय दान करल तर एका होटाचा अधिकार दिला. एका होटाचा अधिकार नाही तर ज्याच्याकडे शेती फक्त वोट देऊ शकते आणि तेच मंत्री बनू शकते, तेच साहेब बनू शकते आणि तेच अधिकारी बनू शकते. हा गरीब बनला नसता. पण बाबासाहेबांनी समानतेचा हक्क लिहिला, कायदा लिहिला आणि आपण पोट्टे पैदा करायचं, नामकरण दुसरं करायचं, आपण सर्व करायचं आणि अमुक लोक विचार करतील म्हणून तर मनुस्मृती सुद्धा पेटवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि हाड एक, मास एक, रक्त एक, जातीपात संपवण्याचं काम केलं आणि लोकशाही दिली बाबासाहेबांनी आणि समानतेचा हक्क देऊन तुम्हाला तुमच्यासाठी शिकले, संघर्ष करा आणि संघटित करण्याचं काम केलं. म्हणून आम्ही आज एकत्र आलो. नाहीतर नीच उच्च जातीचा विचार होता आणि एवढं जातीवाद संपवलं. आज आपण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आलो तरी कोण म्हणणार तुम्हाला जादूर बस. आणि आज एकत्रीकरण करण्याचं काम केलं, जातीवाद संपवण्याचं काम केलं आणि माणूस बनवण्याचं जरी काम केलं असेल तर बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून काय म्हणतो जरा ऐका.
उगवले पहा लाजीरवाणी आणि माणूस बनलो त्या भीमाच्या कृपेने। भीमाने जमी पर गुलाब का बाग खिला दिया, भीमाने जमी पर आज गुलाब का बाग खिला दिया, सदियों से भटके हुए महाबनों को बुद्ध के द्वार मिला दिया। भीमाने जमीन पर गुलाब का बाग खिला दिया, सदियों से भटके हुए महाबनों को अरे बुद्ध के द्वार मिला दिया। इज्जत की रोटी क्या दो घूंट पानी नहीं मिलता था, इज्जत की रोटी क्या दो घूंट पानी नहीं मिलता था, फिर भी बाबा साहब ने सभी अच्युत को शरणी का दूध पिला दिया, शरणी का दूध पिला दिया, शरणी का दूध पिला दिया। म्हणून आमचे ढोलक मास्तर प्रभाकर बोरकर यांच्याकडून 50 रुपये पाठवले म्हणायचे आहे, अहो ज्ञानाचा अरे ज्ञानाचा ज्ञानाचा लावला देव, अहो देव अहो देव, आता दिवाळीचा सेवा करण्यासाठी जीव प्राण ओतावं लागतं समाज सेवा करण्यासाठी, जीव प्राण ओतावं लागतं समाज सेवा करण्यासाठी, आत्मबळ वाढवावं लागतं दुसऱ्याला पुरवण्यासाठी। बाबासाहेबाचा धम्म आहे माणसाला तरुण नेण्यासाठी, बाबासाहेबाचा धम्म आहे माणसाला तरुण नेण्यासाठी। पण पहा कोणी बाबासाहेबाच्या हडांखोर बाबासाहेबाचं नाव घेतात हो फक्त पोट भरासाठी, फक्त पोट भरासाठी, फक्त पोट भरासाठी। त्यांनी असा कसा दिला या लोकाले, मायावानी मायवानी बाबावानी म्हणून काय म्हणतो जरा ऐका। साहेबांकडून 50 रुपये पाठवले धन्यवाद।
मंदिरात तुकडे उताने पडतो आणि जन्म देत्या मायबापाला छेडतो। आज आई बहिणीची परिस्थिती मोठी हलाखीची होती, शेवटी चूल आणि मूल होती। पोराची मशीन समजली होती मायाला, पण आज सावित्री आईने शिक्षणाची शाळा उघडली बायासाठी। अरे शेण मोठे सहन केले त्या आईनं, पण त्या आईच्या घरात फोटो नाही आहे, त्या आईला विषयी एक मनाविषयी श्रद्धा नाही आहे। पण मात्र आता मार्गशीर्ष महिना आहे, आता गुरुवार आहे, आता सोमवार आहे, उपास आहे, आता एकादशी आहे, आता अमुक आहे टमुक आहे। पण ज्याच्यापासून आज आपण शिकलो, संघटित समोर झालो, आज आपल्या मुली डॉक्टर इंजिनियर अमुक तमुक बनून राहिल्या, मोठमोठ्या पदात जाऊन राहिल्या, हे कोणाची पुण्य आहे? हे कोणाची पुण्य आहे? तरी आपण त्याच्यातच म्हणून गाडगे महाराजांनी सांगितलं होतं की दगडाचा देव घेत नाही रे, दगडाचा देव घेत नाही आणि दगडाचा देव काही घेत नाही। आणि नवसानं पोरं कोणाले होत नाही। माणूस द्या माझं माणूस जा आणि भीक मागता प्रभू दिसला। अरे सर्व काही या माणसात आहे, देव कुठं आहे? जे आपल्यासाठी झटले नटले, ज्याच्यापासून आपण सामान आलो ते देव आहे। म्हणून संत राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथे जाणारे। पण आज आपण जन्म देता मायबापाची किंमत करत नाही, पण तीर्थयात्रा करणं मात्र आपण सोडत नाही। अरे दादा, साबण सोड्याने शरीर धुतल्याने मन अंदरचा साफ होत नाही। ऐका, आता महाकुंभ वेळा चालू आहे, ऐका, खूप मोठा, खूप जेवढे लोक पाय धुवाले, पण लक्षात ठेवा साबण सोड्याने शरीर धुतल्याने मन अंदरचा साफ होत नाही। साबण सोड्याने शरीर धुतल्याने मन अंदरचा साफ होत नाही। आणि कराल खूप तीर्थयात्रा, पाप केल्याने कधीच माफ होत नाही। वाईट ठिकाणी गड्डा खंदा आणि एखाद्याने सांगितलं का बाबा हा गड्डा तुला अयोग्य ठिकाणी खणला, याला बुजो, तर तुम्ही त्याला त्या गड्ड्याला कसं सोडाल का? अरे जेवढं गड्डा आपण इकडे पहिले त्या गड्ड्याला बुजवा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही योग्य ठिकाणी गड्डा खणाल। परिस्थिती आहे, तुम्ही जर चुका जरी केल्या असाल तुम्हाला पहिले त्या चुकीचा पश्चाताप करावा लागेल, चाहे कोणत्याही धर्मांचा, कोणताही देव धरा, कोणताही दानव धरा, पण चुकीला कधीच माफी नाही। ते मेल्यावर कोण पाहिलं इतच करणं इतच भर। म्हणून तर म्हणतात अरे लाख हिफाजत करले तो लाख कर चतुराई, एक दिन पंची उड जाएगा रहेगा पिंजरा खाली। चतुराई किती करशील पण मरणं जसं चुकत नाही तसं हा पाप भोगणं सुद्धा चुकत नाही। जर आपण कोणाला जर आई म्हणलं नसेल तर त्या माईला सुद्धा कोणी आई म्हणणार नाही। जर कोणाच्या बहिणीला बहीण म्हणला नसेल तर त्या बहिणीला कोणी बहीण म्हणणार नाही। समजलं का? ती आई बहिणीवर ते वाईट दृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करा तर तुमचं चांगलं होईल, आणि हेच खरी भक्ती आहे आणि हेच खरी सेवा आहे माय बाप हो। म्हणून काय मदत राहायचं सेवा श्रीकांत दादा विनायकी पोरबाई यातून सुद्धा आमचा ढोलक तासाला 50 रुपयाचा प्रवेश धन्यवाद। ठीक आहे, ठीक आहे।